नमस्कार, मी स्वप्नील दांबेकर. रिझनिंग हा विषय मी मराठीमध्ये शिकवत आहे. सरळ सेवा आणि टेट या ज्या परीक्षा आहेत यामध्ये रिझनिंग या IBPS पॅटर्ननुसार विचारलं जात आहे. गेली 10 वर्षे मी IBPSच्या परीक्षांसाठी शिकवत असल्यामुळे याचा मला चांगलाच अनुभव आहे आणि त्यासाठी ते जे IBPS पॅटर्नचे क्वेश्चन्स आहेत जे या एक्झाममध्ये येण्याची जास्त शक्यता वाटते त्या टाईपचे क्वेश्चन आपण कव्हर करत आहोत. सो आजचा टाईप फार महत्त्वाचा आहे आणि हा टाईप तुम्हाला माहीत आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा, कारण आजचा टाईप आहे कंडिशनल कोडिंग, अर्थात अटींवर आधारित कोडिंग. आता हे अटींवर आधारित कोडिंग नेमकं काय असतं? क्वेश्चन बघायला गेला तर हा फार मोठा असतो. त्यामुळे मुलं बऱ्याच वेळा काय करतात की हा क्वेश्चन टाईप आला की एकतर ते स्किप करतात किंवा बऱ्याच वेळा समजत नाहीत. पण माझ्या मते हा एकदम सोपा असा हा क्वेश्चन टाईप आहे. तर नेमकं बघूया हा क्वेश्चन टाईप कसा आहे. आणि जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आपले सबस्क्रायबर्स अजूनही 7-7.5 या दरम्यानच आहेत. सो प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला जरा एनकरेजमेंट वाटेल. आम्हाला देखील मोटिवेशनची गरज असते. कमेंटने, लाईकने, शेअरने आम्हाला हे आमचं मोटिवेशन मिळत असतं. तर हा क्वेश्चन टाईप नेमका कसा आहे? तर बघायला गेलं तर हा क्वेश्चन टाईप तुम्हाला मोठा दिसत आहे, बरोबर ना? म्हणजे एवढं सगळं आपण रीड करणार, त्याच्यावर एक क्वेश्चन, असे एक हा क्वेश्चन आहे. त्यामुळे बघायला मोठा वाटतो, पण किती साधा सरळ सिंपल क्वेश्चन आहे बघा. हा क्वेश्चन असा आहे ज्यामध्ये प्रश्न तुमच्या समोर आहे. हा प्रश्न, त्याचबरोबर या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं याचे कंडिशन तुम्हाला इथं दिलेले आहे आणि कशावरून द्यायचं हे देखील इथं तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे याच्यापेक्षा अजून काय सोपं असू शकतं? तर बघूया नेमकं या पद्धतीचे प्रश्न आपण कसे सोडवणार आहोत. तर नेमका हा प्रश्न कसा आहे हा अगोदर समजून घेऊया. तर इथं तुम्हाला काही EJLON 0 3 2 हे असे काही दिसत आहेत आणि त्याच्या खाली याचा तुम्हाला कोड दिसत आहे. सो हे अल्फाबेट्स आणि न्यूमरल्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आणि यांचा कोड इथं खाली तुम्हाला दिलेला आहे. तर प्रत्येक घटकाला एका चिन्हाद्वारे दर्शवले आहे. हे जे घटक आहेत, हे घटक या प्रत्येक घटकाला या चिन्हाद्वारे दर्शवलेलं आहे. हे चिन्ह जसे की वर दिले आहे, जसं वर दिलं आहे तसं. म्हणून दिलेल्या अटी लक्षात घेऊन प्रश्नाचे उत्तर द्या. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला या दिलेल्या अटी या अगोदर समजून घेतल्या पाहिजे. तर या अटी समजणं फार फार गरजेचं आहे. अटी जर समजल्या तर तुम्ही उत्तर देऊ शकता, नाही समजल्या तर काय ऑब्विसली उत्तर तुम्हाला येणार नाही. तर अटी काय आहेत? जर तिसरा घटक, आता तिसरा घटक म्हणजे हा जो प्रश्न असतो ना, हा प्रश्न, याचा आपल्याला कोड काय आहे हा काढायचा आहे. सो यामधला हा पहिला घटक, हा दुसरा घटक, हा तिसरा घटक, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, डावीकडून आपण मोजणार आहोत. सो या शब्दामधला तिसरा घटक, जर तिसरा घटक व्यंजन असेल, कुठला तिसरा घटक? पहिला, दुसरा, तिसरा, हा जर व्यंजन असेल आणि सहावा घटक स्वर असेल तर दोन्ही घटकांना उद्गारवाचक चिन्ह या चिन्हाद्वारे कूटबद्ध केले जाईल. तर याचा अर्थ काय? तर हा आपल्या समोर एक शब्द आहे. या शब्दामध्ये ही अक्षरे आहेत, यातले घटक म्हणजे ही अक्षर. तर इथं पहिली कंडिशन मी काय करतो, इथं बाजूला लिहून घेतो. पहिली कंडिशन मी घेतो, काय आहे बघा, तिसरा घटक, यातला तिसरा घटक व्यंजन असेल, तिसरा घटक हा व्यंजन असेल आणि सहावा घटक हा स्वर असेल, तर दोन्ही घटकांना उद्गारवाचक चिन्ह या चिन्हाद्वारे कूटबद्ध केले जाईल. या दोन्ही घटकांना उद्गारवाचक चिन्ह याने कोडिंग याचं केलं जाईल. दुसरा घटक आणि सहावा घटक 1 2 3 4 5 6 असं असेल तर. आता इथं आपण हा सॉल्व करायला अजून आपण सुरुवात नाही केली.
अगोदर आपण काय करतोय, ह्या ज्या अटी आहेत ना, ह्या अटी आपण समजावून घेतो. ओके, तर पहिली ही अट झाली. दुसरी अट मी इथं थोडक्यामध्ये लिहून घेतो. बाकी व्यंजन आणि स्वर तुम्हाला माहित असतीलच. स्वर जे आहेत हे आपले ए, ई, आय, ओ, यू हे 5 आहेत आणि बाकीचे व्यंजन आहे. दुसरी अट आपण समजून घेऊया. जर दुसरा घटक व्यंजन असेल आणि 6वा घटक देखील व्यंजन असेल, जर दुसरा घटक हा व्यंजन असेल आणि 6वा घटक हा देखील व्यंजन असेल, तर दोन्ही घटक दुसऱ्या घटकाच्या तर बघा काय करायचं आहे. तर अट काय आहे, जर पहिला दुसरा घटक व्यंजन आणि 6वा घटक व्यंजन, तर काय करायचं, दोन्ही घटक दुसऱ्या घटकाच्या, हे जे दोन्ही घटक आहेत ना, म्हणजे हे दुसरं आणि हे जे 6वा आहे, 6वा हा आहे, हे दोन्ही घटक दुसऱ्या घटकाच्या चिन्हाद्वारे कूटबद्ध केले आहेत. तर दोन्ही घटक दुसऱ्या घटकाच्या, दुसरा घटक म्हणजे कोणता, याचा जो चिन्ह असेल दुसऱ्या घटकाचं, यानुसार यांचं कूटबद्ध केले आहे. म्हणजे दुसऱ्या घटकाचे चिन्ह यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. लक्षात आलं? ही झाली आपली दुसरी अट. दुसरा आणि 6वा घट व्यंजन असेल तर तुम्हाला ही अट पाळावी लागेल. त्यानंतर तिसरी अट काय आहे, तर बघा तिसरी अट आहे, जर का 5वा आणि 6वा घटक, जर 5वा आणि 6वा घटक विषम म्हणजे ऑड नंबर असतील, कोणता, 5वा आणि 6वा हे दोन्ही पण विषम असतील, सम आणि विषम तुम्हाला माहित आहे. सो 0, 2, 4, 6, 8 हे सम आहेत आणि उरलेले विषम आहेत. तर 5वा आणि 6वा घटक म्हणजे कोणता बघा, तर 1, 2, 3, 4, 5, 6, 5वा आणि 6वा घटक जर विषम असेल तर काय करायचं आहे, दोघांचे चिन्ह एकमेकांशी अदलाबदल केले जातील. तर या दोघांचे चिन्ह जे आहे ते एकमेकांशी अदलाबदल केले जातील. म्हणजे बघा, याचा 6व्याला जाईल याचे चिन्ह आणि याचे जे काही चिन्ह असेल ते 5व्याला येईल. म्हणजे काय केलं आपण, अदला बदल करायची आहे. ओके, आता ऍक्च्युअली हे कसं करायचं, तर हे तुम्हाला जसं आपण पुढे प्रश्न सोडू ना तसं लक्षात येईल. तर यामध्ये तुम्हाला हा शब्द दिलेला आहे आणि याचं तुम्हाला कोड काढायचा आहे. ओके, तर या शब्दाला तुम्हाला कोड काढताना तुम्हाला या अटी पाळाव्या लागतील. या अटी मी थोडक्यात इथं बाजूला लिहून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला हे वेगवेगळे घटक दिलेले आहेत आणि इथं त्यांची चिन्ह दिलेली आहे. तर आता पहिला प्रश्न म्हणजे याला तुम्हाला काय नेमकं तुम्ही कसं चिन्हबद्ध कराल, म्हणजे काय याचं कोड कराल हे तुम्हाला सांगायचं आहे या दिलेल्या अटीनुसार. तर या दिलेल्या अटीनुसार थोडं लक्ष द्या. पहिला घटक म्हणजे कोणता, डावीकडून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. तर तिसऱ्या आणि 6व्या घटकावर कंडिशन आहे. काय कंडिशन आहे, काय अट आहे, तिसरा आणि 6वा गट, तिसरा व्यंजन आणि 6वा स्वर पाहिजे. तिसरा व्यंजन 1, 2, 3, 4, 5, 6. तिसरा व्यंजन आहे का हो, तिसरा व्यंजन आहे का, स्वर हे AEI OU आहेत ना, तिसरा स्वर आहे, आणि 6वा व्यंजन आहे. त्यामुळे हे जे आहे ही अट या ठिकाणी लागू पडेल का, पहिली अट यामध्ये लागू पडते का, नाही पडत. पहिली अट यामध्ये लागू पडत नाही. मग काय करायचं, मग दुसरी अट चेक करायची. दुसरी अट काय सांगते, दुसरा आणि 6वा घटक दोन्ही व्यंजन असले पाहिजे. दुसरा आणि 6वा घटक, दुसरा कोणता घटक आहे, तर X हा आहे. 6वा घटक कोणता आहे, L हा आहे. X आणि L हे काय आहेत, व्यंजन आहेत. म्हणजे दुसरी अट या ठिकाणी लागू पडते.
सो दुसरी अट जर लागू पडत असेल तर तुम्हाला दुसऱ्या अटीनुसार याचं कोडिंग करायला पाहिजे. दुसरी अट लागू पडली म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही जर दुसरा आणि सहावा घटक व्यंजन असेल तर दुसऱ्याचे चिन्ह तुम्हाला दुसऱ्या घटकाचे चिन्ह दोघांना पण द्यायचे आहे, एक्स आणि एल ला. आता बघा दुसरी अट लागू पडली, बाकी कुठली अट लागू पडते का यामध्ये? पाचवा आणि सहावा विषम वगैरे हे नाही पडत. मग उरलेले जे आहेत 0 x o वगैरे u जे आहेत त्यांना काय करायचं, तर त्यांना इथं जे दिलेलं आहे तसं ॲज इट इज कोडिंग करायचं आहे, ॲज इट इज कोडिंग करायचं आहे. तर बघा पहिला आहे 0, हा 0 आहे, असं थोडासा अंडाकृती आहे तो 0. 0 ला चिन्ह आहे अँड, त्यामुळं पहिला मी अँड घेतला. त्यानंतर x आणि l हा दुसरा आणि सहावा घटक, यामध्ये बघा हे दोन्ही व्यंजन आहेत, त्यामुळे दुसऱ्या घटकाप्रमाणे आपल्याला याला कोडिंग करायचं आहे. दुसरा घटक x ला यामध्ये हे जे चिन्ह आहे ना हे आलेलं आहे, म्हणजे हे उभं असं चिन्ह आलेलं आहे. ओके, पुढे तिसरा घटक आहे u. तिसऱ्यावर कुठलीच अट नाही आहे. यामध्ये बघा तिसरा आणि सहावा जर व्यंजन आणि स्वर दोन्ही असतील तर आपण त्याचा विचार केला असता, पण नाही आहे, त्यामुळे तो देखील ॲज इट इज कोड येणार. तिसरा आहे u, u ला आहे उद्गार चिन्ह. त्यानंतर चौथा आहे n, n ला ॲज इट इज आपण कोड घेणार प्रश्नचिन्ह. त्यानंतर दोन ला देखील ॲज इट इज घेणार डॉलर. आणि l जो आहे तो सहावा, आपल्याला दुसऱ्या आणि सहाव्यावर आपण अट लावलेली आहे, तर सहाव्याचा देखील आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्याचे जे चिन्ह आहे तेच घ्यायचं आहे. दुसऱ्याचं चिन्ह काय आहे, तर दुसऱ्याचं आपण बघितलं होतं एक्स या ठिकाणी बघितलं होतं, हे चिन्ह आहे ना, हेच तुम्हाला परत रिपीट करायचं आहे. अर्थात हा तुमचा कोड झाला, याला हा तुमचा कोड झाला. उत्तरामध्ये शोधा कोणतं येतं हे. हा बी हा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला मिळते. लक्षात आलं का? आता थोडं मी एक्सप्लेन करत आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं हे लेंदी वाटेल, पण खूप सोपं आहे. एकदा प्रॅक्टिस झाली ना तर मला तर हे सगळ्यात सोपं वाटतं आणि पटकन होऊन जातं, वेळ ते अजिबात लागत नाही. तर याच्यावर आधारित बघा, याच्यावर आधारित तुम्हाला 5 प्रश्न असतात. किती असतात? 5 प्रश्न. बँकिंग मध्ये देखील असतातच, आणि त्याचबरोबर टेट मध्ये, सरळ सेवामध्ये, टेट मध्ये तर 80 प्रश्न आहेत रिझनिंगचे, त्यामुळं या पद्धतीचे प्रश्न येण्याची शक्यता थोडीशी जास्त आहे. त्यामुळं हा क्वेश्चन टाईप तुम्हाला माहीत असला पाहिजे. तर बघूया. आता बघा हा जो दुसरा आहे ना, यामध्ये बघा हा पहिला घटक, हा दुसरा घटक, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण तिसरा आणि सहावा बघूया. व्यंजन आणि स्वर आहे का? तिसरा 9 आहे, सहावा हा ओ आहे, सहावा हा ओ आहे, त्यामुळे व्यंजन आणि स्वर असं काय नाही आहे, त्यामुळे ही तर अट या ठिकाणी लागू पडणार नाही. दुसरी अट बघूया. दुसरी अट काय सांगते, तर दुसरा आणि सहावा व्यंजन असलं पाहिजे. दुसरा 6 आहे, सहावा ओ आहे, व्यंजन नाही आहेत, त्यामुळे ही अट लागू पडणार नाही. तिसरं काय सांगतं बघा, पाचवा आणि सहावा विषम हा असला पाहिजे. पाचवा आणि सहावा विषम असला पाहिजे. यू आणि ओ हे काय विषम आहेत का हो? तर हे विषम देखील नाही आहेत, त्यामुळे तिसरी अट देखील लागू पडत नाही. आता काय करायचं, पहिली अट पण लागू पडली नाही तिसऱ्या आणि सहाव्याची, दुसरी अट पण लागू पडली नाही दुसऱ्या आणि सहाव्याची, तिसरी अट देखील लागू पडली नाही पाचव्या सहाव्याची. मग काय करायचं? मग सरळ सोपं आहे, ॲज इट इज कोडिंग करायचं. ॲज इट इज कोडिंग म्हणजे काय, तर एल ला बघा काय आहे, एल ला आहे हॅशटॅग. त्यानंतर 6 ला काय आहे बघा, 6 ला आहे हा ग्रेटर. 9 ला काय आहे बघा, 9 ला आहे हे चिन्ह. लक्षात आलं? तर ऑप्शन मध्ये बघूया इथं कुठपर्यंत येतं. पहिला हॅशटॅग, दुसरं ग्रेटर, तिसरं हे चिन्ह, यामध्ये तुम्हाला कुठंच दिसत नाही, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे नन ऑफ दीज. लक्षात आलं? नन ऑफ दीज. किती सोपं आहे बघा, मला पूर्ण देखील सॉल्व्ह करण्याची गरज पडली नाही.
लक्षात आलं? हे जे याचा फास्ट कधी होईल, ज्यावेळी तुम्ही हे जे अटी आहेत ना ह्या तुम्ही अशा थोडक्यात लिहून घ्याल त्यावेळी. लक्षात आलं? थोडक्यात ह्या अटी लिहून घेणं हे फार फार गरजेचं आहे. एकदा लिहून घेतलं की 5 प्रश्न झाले, पटकन होऊन जातात. आणि अटी काय अशा एकदम अवघड नसतात ना, पटकन होऊन जातील, काही असं अवघड नाही आहे. तर हा प्रश्न बघा, यामध्ये पहिला बघा तिसरा सहावा 1 2 3 4 5 6, तिसरा ओ आहे, सहावा जे आहे. ओ हा व्यंजन आहे का? ओ हा काय आहे? स्वर आहे. ओ हा स्वर आहे, त्यामुळं ही पहिली अट तर या ठिकाणी लागू पडणार नाही. दुसरी अट बघूया, व्यंजन व्यंजन, दुसरा व्यंजन आहे का? दुसरा एक्स हा होय व्यंजन आहे. सहावा देखील व्यंजन आहे, सहावा देखील व्यंजन आहे, दुसरा देखील व्यंजन आहे, म्हणजे या ठिकाणी दुसरी अट लागू पडते. त्यानंतर तिसरी अट बघूया, 5वे 6वा विषम आहे का? नाही असणार ऑब्विसली. सो या ठिकाणी दुसऱ्या अटीप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे? दुसऱ्या अटीप्रमाणे तुम्हाला हे जे आहे ना, या दुसऱ्या आणि 6व्याचं जे कोड आहे तो दुसऱ्या अक्षराचा घ्यायचा आहे, दुसऱ्या अक्षराचा घ्यायचा आहे. तर बघूया, 6 साठी कोड ॲज इट इज घ्यावा लागणार. दुसऱ्याचा एक्सचा जो आहे हा इथून घ्यावा लागणार. याचा हे जे उभा असा आहे ना हा. त्यानंतर 3 ओचा आहे हा 0 आहे, हा ओचा हा असा असणार. ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन मध्ये तुम्हाला नन ऑफ दिस देखील आहे, बघायला पाहिजे. त्यानंतर ई बघा, ईला हे चिन्ह येणार, 2 ला डॉलर येणार. आणि जे 6व्याला दुसऱ्या आणि 6व्याचं दुसरे चिन्ह दुसऱ्याचं जे आहे तेच असणार. दुसऱ्याला काय टाकलंय आपण? हे टाकलेलं आहे, हे या ठिकाणी रिपीट येणार. कुठे आहे बघा, कोणता पर्याय आहे यामध्ये? सो यामध्ये कोणताही पर्याय नाही आहे, त्यामुळे याचं देखील उत्तर तुमचं नन ऑफ दिस हे असणार आहे. लक्षात आलं? नन ऑफ दिस हे असणार आहे, कारण एक्स यामध्ये एक्स जो आहे ना, एक्स दुसऱ्याचं घ्यायचं होतं, सॉरी. सो दुसरा जो आहे ना या एक्स होता, एक्सचा हा झाला, हा शेवटी रिपीट होणार, बरोबर. सो याचं कुठलं उत्तर येणार आहे बघा, हा ग्रेटर स्टार डॉलर हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात आलं? हा पर्याय या ठिकाणी बरोबर आलेला आहे. पुढे जाऊया, हा चौथा. तर यामध्ये बघा, पहिली अट बघा, 3रं 6वं व्यंजन स्वर, पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 6वा. तिसरा व्यंजन स्वर आहे का? यू आणि 9. यू आणि 9 व्यंजन स्वर नाही आहे, त्यामुळे पहिली अट तर लागू पडणार नाही. दुसरा 6वा व्यंजन आहे का? बघा, एक्स आणि 9 दोन्ही व्यंजन आहेत का? दुसरी अट लागू पडणार नाही. तिसरं बघा, 5वा 6वा विषम संख्या आहे का? बघा, 5वी 6वी, 5वा आहे 5 आणि 6वा आहे 9. सो हे दोन विषम आले, त्यामुळं तिसरी अट या ठिकाणी लागू पडते. तिसऱ्या अटीनुसार आपल्याला काय करायचं आहे, तर 6व्याचं हे 5व्याला द्यायचं आहे आणि 5व्याचं चिन्ह हे 6व्याला द्यायचं आहे. ओके, म्हणजे 5व्या 6व्याची फक्त अदलाबदल करायची, 5व्या 6व्याची, बाकीचे ॲज इट इज ठेवायचे. बाकी काही कंडिशन अट नाहीच आहे ना बाकीच्या कोडिंगवर. सो 2 ला बघा, 2 ला इथं डॉलर आहे, एक्सला, यूला उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर 3 ला पर्सेंटेज. त्यानंतर 5 आणि 9 यांची अदलाबदल करायची, म्हणजे 9चा तुम्ही जो आहे तो 5च्या ठिकाणी टाकणार, 9च्या ठिकाणी जो आहे तो 5च्या ठिकाणी, आणि 5चा जो आहे तो शेवटी टाकणार आहे ॲट द रेट. यांची अदलाबदल केलेली आहे हे समजून घ्या, यांची अदलाबदल केली हे समजून घ्या. उत्तर बघा कोणतं आलं. सो उत्तर हे डी हा ऑप्शन आलेला आहे. कळलं? किती सोपं आहे बघा. थोडं अजून फास्ट होऊ शकतं, थोडी प्रॅक्टिस असेल तर तोंडी देखील हे बनू शकतं. आता ही जी मी अटी सांगितल्या मगाशी, त्या अटी दरवेळी त्याच अटी येणार नाही, दरवेळी अटी बदलणार आहे. जसं या पुढच्या प्रश्नामध्ये अटी बदलल्या, तुम्हाला अटी अगोदर लिहून घ्याव्या लागतील. जेवढ्या तुम्ही फास्ट या अटी लिहून घ्याल तेवढ्या तुम्हाला हे फास्ट सॉल्व्ह होईल. आता अटी फास्ट कधी लिहून घेतल्या जातील,
ज्यावेळी तुमचं या ठिकाणी अंडरस्टँडिंग चांगलं असेल त्याच वेळी, बरोबर ना. आपण काय वाचतो याचं ज्यावेळी पटकन अंडरस्टँडिंग होतं ना, त्याच वेळी या पद्धतीचे प्रश्न पटकन सुटतात. सो अटी अगोदर आपण लिहून घेऊया. म्हणजे एक तुम्ही लाईन वाचली की लगेच ती आपल्याला समजली पाहिजे. अंडरस्टँडिंग करून घेऊया अगोदर आणि त्याप्रमाणे अटी आपण लिहून घेऊया. तर या ठिकाणी डिजिट सिम्बॉल आणि इथं खाली लेटर दिलेले आहे. जर पहिला घटक सम अंक असेल, सम म्हणजे काय, तर सम म्हणजे 0 2 4 6 8 हे आणि विषम म्हणजे उरलेले सगळे 1 3 5 7 9. जर पहिला घटक सम अंक असेल आणि शेवटचा घटक एखादे चिन्ह असेल तर दोघांनाही त्या सम अंकाच्या कोडने कुटबद्ध करावे. पहिला घटक, पहिली अट बघा, पहिली अट काय आहे, पहिला घटक सम अंक असेल, पहिला जो आहे हा सम असेल आणि शेवटचा घटक हे एखादे चिन्ह असेल, सिम्बॉल असेल, तर काय करायचं, दोघांनाही त्या सम अंकाच्या कोडने कुटबद्ध करावे. सो सम आहे ना, सम जो आहे त्याचे जे काही सिम्बॉल किंवा चिन्ह असेल त्याला तुम्हाला कुटबद्ध करावे लागेल. याच्या सम जो आहे त्याचा कोड तुम्हाला घ्यावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर दुसरी अट, जर पहिला घटक एखादे चिन्ह असेल, पहिला घटक यातलं कुठलं तरी एखादं चिन्ह असेल, पहिला घटक चिन्ह आहे, त्यानंतर आणि शेवटचा घटक विषम अंक असेल, तर बघा काय अट सांगितलेली आहे, तर त्यांचे कोड एकमेकांशी अदलाबदल करावेत. म्हणजे याचा कोड इथे जाणार आणि याचा कोड इथे येणार, बरोबर. याचा कोड इथे येणार आणि याचा कोड इथे येणार, अदलाबदल करावेत. थोडक्यात बघा, मला समजेल असं मी लिहिलेलं आहे, तुम्हाला जसं समजतं तसं तुम्ही लिहा. अदलाबदल असं जरी लिहिला तरी चालेल, अदलाबदल करणे, मी थोडक्यात असं दाखवतो. त्यानंतर तिसरं बघूया. जर पहिला घटक विषम अंक असेल, पहिला विषम असेल आणि शेवटचा घटक सम अंक असेल, शेवटचा घटक हा सम अंक असेल, तर काय करायचं, तर दोघांनाही त्या विषम अंकाच्या कोडने कुटबद्ध करावे. तर या दोघांनाही कशाच्या, विषम अंकाच्या कोडने कुटबद्ध करावे. लक्षात आलं? ठीक आहे. अटी मी लिहून घेतल्या. आता किती सोपं झालं बघा. मला हे वाचायची गरज नाही. प्रश्न बघणार, इथं बघणार आणि हे सोडवणार, अटी बघणार आणि सोडवणार, इथं या अटी बघणार. तर यातलं पहिलं जे आहे ते बघा. तर पहिल्यामध्ये 1 2 3 4 5 6, आय होप दिसत असेल तुम्हाला, कारण प्रश्न मोठा आहे त्यामुळं याच्यापेक्षा मी जास्त झूम करू शकत नाही. ओके, समजून घ्या थोडंसं. तुम्ही थोडंसं झूम करून युट्यूबवर बघू शकता. तर पहिला आणि शेवटचा याच्यावरच सगळा खेळ आहे. पहिला बघा, या ठिकाणी सम आहे, शेवटचं चिन्ह आहे. पहिला सम आहे, शेवटचं चिन्ह आहे. तर दोघांचंही समचा जो असेल कोड तो आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी कुठली अट लागू पडली, पहिली अट लागू, पहिली अट. मला जसं लिहायचंय तसं लिहा. हे काय तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी लिहत आहे. तुम्ही काय डायरेक्ट उत्तर बघणार. पहिली अट काय सांगते, पहिला सम आणि शेवटचा विषम असेल, 8 आणि हे शेवटचं चिन्ह असेल, 8 आणि हे प्लस आहे ना, प्लस हे चिन्ह झालं. दिसत नसेल तर मी झूम करतो. हा, इथं बघा. ओके, सो हा 8 आहे आणि इथं हे प्लस आहे. हा सम आहे, हा चिन्ह आहे. तर या पहिल्या अटीनुसार तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे,
कुटबद्ध करायचं आहे कुणाला, समचा जो आहे, सम कुठला आहे, 8 आहे, 8चा कोड काय आहे बघा, 8चा कोड आहे n, हा दोघांनाही तुम्हाला n आणि n द्यायचा आहे. सो पर्यायामध्ये पहिला आणि शेवटचं n असणारा हा पर्याय आहे आणि नन ऑफ देखील आहे, नन ऑफ दिस देखील आहे, त्यामुळे आपल्याला सगळं बघावं लागेल. ओके, तर काय आता फक्त बघा ना, 5ला काय आहे, ऍज इट इज घ्या, 5चा क्यू आहे. त्यानंतर 3चा काय आहे, 3चा ऍज इट इज घ्या, किती हे काय डोकंच नाही लावायचं. कॉपीराईटचं काय आहे, कॉपीराईट कुठे गेला, टी. त्यानंतर 2चा काय आहे, एफ आहे. ऑप्शन मध्ये शोधा, एन क्यू एच टी एफ एन, एन क्यू एच टी एफ, एन क्यू एच टी एफ एन, दुसरा हा पर्याय. किती सोपं आहे, लक्षात आलं. सो या पद्धतीचे प्रश्न बघा, माहीत नाहीत म्हणून बरेचसे स्किप करतात, पण हे सोपे असतात. आता एकदा का तुम्ही हे लिहून घेतलं ना की किती सोपं झालं. हे फक्त आपल्याला लिहून घ्यायचं आहे रफ पेपरवर आणि याप्रमाणे आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत. करूया, पटकन सॉल्व करूया. ओके, सो यामध्ये बघा, ठीक आहे. तर पहिल्या आणि शेवटचा सगळा खेळ आहे. पहिला या ठिकाणी सम आहे, शेवटचा 6 आहे, म्हणजे सम आहे. 4 आणि 6 दोन्ही पण सम आहे. पहिला सम, शेवटचा सम, पहिला चिन्ह, शेवट विषम, पहिला विषम, दुसरा शेवट सम. म्हणजे पहिला सम शेवट सम असा कुठली अट आहे का, पहिला सम आणि शेवट सम अशी कुठली अट आहे का, अशी कुठलीही अट नाही. मग काय करायचं, मग ऍज इट इज कोडिंग करून टाकायचं. किती सोपं झालं बघा. म्हणजे 4चा कोड जो काय असेल तो 4ला देऊन टाका. 4चा कोड काय आहे, पी हा आहे, आम्ही पी देऊन टाकला. त्यानंतर डॉलर, डॉलर बघा, डॉलर कुठे गेलं, डॉलरला ए आहे. त्यानंतर पर्सेंटेज, पर्सेंटेजला एम आहे. त्यानंतर 3ला बघा एच आहे. त्यानंतर स्टार, स्टार, स्टारला यू आहे. त्यानंतर 6ला या ठिकाणी आय आहे. ऑप्शन मध्ये शोधा, PAMHUI, PAMHUI पहिलाच पर्याय झाला. झालं, सिंपल आहे. हा प्रश्न बघा, तर यामध्ये बघा, पहिला 9, शेवट 6. पहिला काय आहे, 9 हा विषम आहे, शेवट काय आहे, सम आहे. पहिला विषम, शेवट सम, पहिला विषम, शेवट सम, म्हणजे ही तिसरी अट झाली. तिसरी अट, तिसऱ्या अटीनुसार काय करायचंय तुम्हाला, तिसऱ्या अटमध्ये पहिला आणि शेवट जर विषम आणि सम असेल तर विषमचा जो कोड आहे तो दोघांना देऊन टाकायचा. विषमचा कोड म्हणजे 9चा कोड, 9ला आणि 6ला 9 9 दे, 9चा कोड देऊन टाकणार. 9चा कोड काय आहे, 9चा कोड आर आहे. हा पहिला आणि शेवटचा आर फिक्स झाला. मधले फक्त ऍज इट इज बघून काढायचे. ऍट द रेटचा आहे डब्ल्यू, डॉलरचा आहे ए, 3चा आहे एच, पर्सेंटेजचा आहे एम आणि शेवट आर. झालं, RWAHMR. पर्याय बघा कुठला आहे, RWAHMR. आर हा रिपीट होणार ना, काय सांगितलंय बघा तिसऱ्या अटीमध्ये, पहिला विषम 9, शेवट सम 6 असेल तर विषमचा कोड द्या. 9चा कोड जो आहे, 9चा आपण इथला काढला होता, तो पहिला आणि शेवट आर पाहिजे होता. या ठिकाणी कुठे दिसतच येत नाही, इथं आहे, पण इथं बघा RWA पाहिजे होता ना इथं. सो उत्तर काय येणार, नन ऑफ दिस. समजलं का, किती सोपं आहे. ठीक आहे, याच्यावरच आधारित हे 2 प्रश्न, सॉरी, हा, तर आता काय करा, तुम्हाला मी हा होमवर्क म्हणून देते. ओके, तुम्हाला हा होमवर्क म्हणून याचे उत्तर जे काय असेल ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की मेन्शन करायचं आहे. ओके, मी स्वतः पर्सनली सगळ्या कमेंट वाचतो, मग प्लीज बघा, स्क्रीनशॉट घ्या, वाटल्यास सोडवा आणि कमेंट करा, काय अवघड नाही आहे. ओके, ठीक आहे. आता पुढचा सेट बघूया. दरवेळी बघा अटी हा बदलत असणार आहे, त्यासाठी असणार नाही, त्यासाठी असणार नाही आहेत, अटी बदलणार. अटी अगोदर लिहून घेऊया. मगाशीच मी तुम्हाला सांगितले, अटी अगोदर लिहून घ्या. जर जर पहिला अंक सम आणि शेवटचा अंक विषम असेल, जर पहिला अंक सम आणि शेवटचा विषम, बघूया, पहिला सम आणि शेवटचा विषम. एकच मिनिट.
तर पहिला अंक सम आणि शेवटचा अंक विषम. एक मिनिट हा. पहिला अंक सम, पहिली अट, पहिला अंक सम आणि शेवटचा अंक हा विषम असं असेल तर तर दोन्ही अंक पहिल्या अंकाच्या कोडने कूटबद्ध केले जातील. एक सेकंड. सॉरी. तर बघा, पहिला आणि शेवट हा सम आणि विषम असेल तर, पहिला सम आणि शेवट विषम असेल तर दोन्ही अंक पहिल्या अंकाच्या कोडने, दोन्ही अंक पहिल्या अंकाच्या कोडने, पहिला म्हणजे काय, समप्रमाणे, समचा जो काय कोड असेल तो दोघांना देऊन टाकायचा. दुसरी अट, जर पहिला अंक विषम आणि शेवटचा सम असेल, पहिला विषम, आता थोडक्यात मी लिहितो बघा, आपल्याला रफ पेपरवर थोडक्यातच लिहायचं, आणि शेवट काय आहे, सम, शेवट सम असेल, थोडक्यात लिहाय, तर पहिल्या आणि शेवटच्या अंकाचे कोड एकमेकांशी अदलाबदल करावे लागतील. सो याचा इथं टाका आणि याचा इथं टाका, अदलाबदल अ ब असं लिहा, वाटल्यास लिहायची गरज नाही, आपण दाखवलंय. ठीक आहे. तिसरं बघूया. जर पहिला आणि शेवटच्या दोन्ही अंक विषम असतील, पहिला आणि शेवटचा दोन्ही अंक विषम असतील तर काय करणार, तर दोन्ही अंक शेवटच्या अंकाच्या कोडने कूटबद्ध केले जातील. तर दोन्ही अंक या दोघांचा देखील कोड, शेवटचा जो कोड असणार आहे ना, तो या ठिकाणी घ्यावा लागेल. समजलं? पुढे, जर पहिला आणि शेवटचा दोन्ही अंक सम असतील, चौथा, जर पहिला आणि शेवटचा अंक दोन्ही अंक सम असतील, पहिला सम, शेवटचा सम, तर काय करायचं, तर दोघांनाही त्या गटामधील सर्वाधिक अंकाच्या कोडने कूटबद्ध केले जाईल. तर या दोघांचा देखील काय करायचा, तर तो जो काय तुम्हाला अंक दिलेला आहे ना, त्याच्यामधला सगळ्यात मोठा अंक जो असेल त्याचा कोड द्यायचा आहे. थोडंसं वेगळं आहे हे आपण समजून घेऊया. शेवटची कंडिशन, तर दरवेळी ह्या कंडिशन बदलणार आहेत, त्यामुळं जे काय समोर येईल त्याप्रमाणे तुम्हाला हे सोडवावं लागणार आहे. ओके. तर या ठिकाणी आहे तुमच्या समोर 11वा प्रश्न. 11वा प्रश्न काय सांगतो, तर या ठिकाणी सगळ्या अटी ज्या आहेत ना, पहिला शेवट आहे. पहिला शेवट फक्त बघूया. पहिला आहे 2, सम आहे, हा आहे सम. सो पहिला सम, शेवटचा सम विषम मी सांगितले, 0, 2, 4, 6, 8 हे सम असतात आणि बाकीचे विषम असतात. सो 2 आणि 8 दोन्ही सम असतील. पहिला सम शेवट सम कुठं आहे बघा, पहिला सम शेवट सम. चौथी अट, चौथ्या अटीनुसार हे दोन्ही जर सम असतील, सगळ्यात मोठा अंक या गटातला जो काय असेल त्याचा कोड या दोघांना देऊन टाकायचा. आता या गटामध्ये सगळ्यात मोठा अंक कोणता आहे, तर मला 8 दिसतो. 8चा कोड पहिला आणि शेवटच्याला द्यायचा. 8चा कोड आहे अँड. 8चा कोड आपण पहिल्या आणि शेवट्याला देऊन टाकला. आता मधल्यांचं काय करायचं, मधल्यावर काय अट टाकलेली आहे का, काही अट दिली का, टाकलेली नाही. ऍज इट इज कोड करून टाका. 4चा कोड आहे, 4चा स्टार, 3चा $, 5चा हॅशटॅग, 7चा G. झालं.
सो उत्तर काय येणार? अँड स्टार डॉलर हॅशटॅग जी अँड, म्हणजे हे उत्तर येणार आहे. समजलं का? समजलं? काय सोपं आहे, काय अवघड नाही. किती फास्ट होते बघा, एकदा समजलं तर. तुम्ही स्किप करू नका या पद्धतीचे प्रश्न, पटकन तुम्हाला जमतील. ओके, अटी मात्र तुम्हाला पटकन वाचल्या वाचत्या लिहिता आल्या पाहिजेत, जमल्या पाहिजेत. 12वा प्रश्न. 12वा प्रश्न पहिला आणि शेवटचा बघा. हा पहिला आहे तुमचा विषम, हा शेवटचा आहे विषम. सो विषम विषम जर असतील 1 आणि 7 तर आपल्याला कुठली अट लागू पडेल? विषम विषम म्हणजे तिसरी अट. तिसऱ्या अटीनुसार काय करायची तिसरी अट? तर शेवटचा जो काय कोड असेल तो या दोघांना पण देऊन टाकायचा असं सांगितलेलं आहे. शेवटच्याचा कोड, शेवट आहे 7, 7चा कोड आहे जी, हा पहिल्याला येणार, शेवटच्या याला येणार जी जी. ओके, आता मधल्यांचं काय करायचं? ॲज इट इज कोड घ्यायचा. 2चा आहे सी, 4चा आहे स्टार, स्टार म्हणजे ॲस्टरिस्क म्हणतात त्याला, 5चा आहे हॅशटॅग आणि 6चा आहे के. सो कुठला आहे बघा पर्याय? जी सी स्टार हॅशटॅग के जी, जी सी स्टार हॅशटॅग के जी, म्हणजे डी हा पर्याय आपला बरोबर आहे. ओके, समजलं? सोपं होतं. 13वा. ओके बघा, पहिला आहे 6 म्हणजे सम आहे, शेवटचा आहे 5 म्हणजे विषम आहे. पहिला सम शेवट विषम, पहिला सम शेवटचा विषम, सम विषम पहिली अटच आहे बघा. पहिली अट पहिल्या अटीनुसार तुम्हाला कोडिंग करायचं आहे. काय करायचं? पहिल्या अटीनुसार जो समचा असेल ना तो दोघांना कोड देऊन टाकायचा आहे. समचा कोड दोघांना देऊन टाकायचा आहे, म्हणजे 6चा कोड दोघांना जाणार, म्हणजे पहिल्याचा आणि शेवटचा के असणार, आणि जे मध्ये असतील ते काय करायचे? ते ॲज इट इज देऊन टाकायचे. 9 7 8 बघूया. 9चा आहे %, 7चा आहे जी, 8चा आहे अँड, 4चा ॲज इट इज देऊन टाका स्टार. बघा पर्याय कोणता आहे? सो पर्याय कोणता आहे? के %, जी अँड स्टार के हा पर्याय आहे. हे उत्तर येणार आहे. समजलं का? समजलं असेल तर पुढचं बघा. पहिला आहे विषम, 9 हा विषम आहे, 6 हा सम आहे. सो विषम सम यासाठी बघा, विषम सम म्हणजे दुसरी अट. दुसऱ्या अटीनुसार काय करायचंय? दोघांचे कोड एकमेकांशी अदलाबदल करायचे आहे. 9 आणि 6, 9चा कोड 6ला जाणार, 6चा कोड 9ला येणार. 9चा कोड आहे % आणि 9चा कोड 6ला जाणार, % इकडे जाणार आणि 6चा 9ला येणार. पहिला असणार 6चा काय आहे? के, आणि मधले ॲज इट इज असणार आहे. 8 7 3 6चा ॲज इट इज कोड करून टाका. 8चा आहे अँड, 7चा आहे जी, 3चा आहे डॉलर, 6चा ऑब्विसली के जो पहिल्याला टाकला होता. सो अशा रीतीने हे आपलं उत्तर आहे. के कुठं गेला? के अँड जी डॉलर, के %, के अँड जी डॉलर, के अँड जी डॉलर, के %, के अँड जी डॉलर, के %. झालं? लक्षात आलं? किती सोपं आहे बघा. लक्षात आलं ना? ही अट, ही आपली अदलाबदलवारी, ही लिहायचं राहिलं दुसरी अट. अरे दुसरी अट. 15वा. हा जो 15वा आहे ना, हा मी तुम्हाला होमवर्कला देतो. 15वा आहे जो तुम्ही होमवर्कला देतो. ओके, हा होमवर्कसाठी आहे. सोडवायचा प्रश्न नक्की हा. सोडल्यावर याचं जे उत्तर आहे ते कमेंट करायचं, थोडंसं स्क्रीनशॉट घ्या. ओके, तर हे जे प्रश्न आहेत याला कंडिशनल कोडिंग असं म्हणतात. सोपे आहेत, अजित उगाच आपल्याला स्किप करायचं नाही. टेटला तर 80 प्रश्न असतात बुद्धिमत्तेचे, विचारले जाऊ शकतात. सरळ सेवाला विचारल्याची शक्यता तशी कमी आहे, पण विचारले जाऊ शकतात. सगळे टाईप आपल्याला माहीत असले पाहिजे. सो आजचा हा सेशन तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कळवा. कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा, आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा.
सबस्क्रायबर अजूनही आपले फार कमी आहेत. जेवढे आमचे सबस्क्रायबर वाढतील तेवढ्या जास्तीत जास्त फ्री कॉन्टेंट देण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.